सरकारी कर्मचाऱ्यांचा विजय. अखेर 4 दिवसानंतर सरकार झुकलं. तब्बल 18 मागण्या मान्य. नमस्कार मित्रांनो, पाटील हब या यूट्यूब चॅनेलवर तुमचं मी मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आजचा जो विषय मी आणला आहे तो जो संप चालला होता आपल्या कर्मचारी बांधवांचा, तो संप अखेर स्थगित करण्यात आलेला आहे. चला तर आपण ती माहिती पाहूया की नेमकं स्थगित का करण्यात आला तो संप. तर सरकारी कर्मचाऱ्यांच्या 4 दिवसाच्या तीव्र संघर्षानंतर अखेर सरकारने त्यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांच्या संघटनेने आपला संप स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि याबाबत माहिती ही संघटनेचे सचिव विश्वास काटकर साहेब यांनी आपल्याला दिलेली आहे. यामुळे कर्मचाऱ्याच्या संघटनेने आपला संप स्थगित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. मग संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर हे नेमके यांनी काय सांगितलं त्याबद्दल आपण थोडक्यात एक आढावा घेऊया. की एकूण 18 मागण्यांची सनद सरकारसमोर ठेवण्यात आलेली होती. आणि विशेष म्हणजे या सर्व 18 मागण्या सनद सरकारसमोर मांडण्यात आली त्यावेळेस प्रथमच मुख्य सचिव व सचिवालय यांच्यामध्ये सविस्तर अशी चर्चा करण्यात आली आणि सरकारकडून सकारात्मक भूमिका ही दिसून आली. या संदर्भात शासकीय मतही नोंदविण्यात आले आहे. मग या संपातील सर्वात महत्त्वाचा भाग तो अधोरेखित करण्यात आला. या संपातील सर्वात महत्त्वाची जी मागणी होती ती होती सुधारित पेन्शन योजना. सुरुवातीला सरकारचं जे मत होतं, सरकार केंद्राच्या युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्यावर भर देत होती किंवा ठाम होती. परंतु संघटनेने या योजनेमुळे कर्मचाऱ्यांना होणारे नुकसान स्पष्ट केले. आणि विशेष म्हणजे जे उशिरा सर्व्हिसमध्ये लागलेले कर्मचारी असतील यांच्यावर ह्या स्कीमचा होणारा परिणाम त्यांनी स्पष्ट केला. आणि यामुळे सरकारने आता एक निर्णय घेण्याचं ठरवलं आहे. सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्याचा निर्णय सरकार घेऊ पाहत आहे किंवा सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतलेली आपल्याला दिसून येते. आणि सर्वात महत्त्वाचं काय की या संदर्भातील अधिसूचना येत्या 15 दिवसांच्या आत जारी केली जाणार आहे असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. मित्रांनो, ही अतिशय चांगली गोष्ट आहे की सरकार सकारात्मक भूमिका त्या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये सरकारचा प्रतिसाद सुद्धा आपल्याला भेटतोय. यामध्ये मुख्यमंत्र्यांसोबत थेट चर्चा झाली नसली तरी मुख्य सचिवांनी सांगितलं की महत्त्वाच्या आर्थिक निर्णयाबाबत मुख्यमंत्र्यांशी सल्लामसलत करूनच निर्णय घेण्यात येईल. यामुळे आधीच्या केंद्राच्या योजनेवर असलेला आग्रह आता कमी झालेला दिसून येतोय. आणि यानंतर सुद्धा संघटनेने स्पष्ट इशारा दिलेला आहे, जर 15 दिवसाच्या आत अधिसूचना जारी झाली नाही तर पुन्हा आंदोलनाचा मार्ग अवलंबला जाईल असं स्पष्ट सरकारला सांगण्यात आलेलं आहे. सध्या तरी संप पूर्णपणे संपलेला नसून तो तात्पुरता स्थगित करण्यात आलेला आहे असं स्पष्ट त्या ठिकाणी सचिवांसमोर सांगण्यात आलं. तर मित्रांनो, ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. आणि हो, परत एकदा मी आठवण करून देतो की आपल्या अशाच नवीन नवीन अपडेटसाठी पाटील हब हे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.